गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय सपट परिवार चहा, कोलगेट, लाईफ बॉय. स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जॉर्ज जेली, ड्रिवन बाय महिंद्रा मराझो. या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गणपती बाप्पाची वर्षभर आपण वाट बघत असतो. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. सगळ्या घरामध्ये आनंद नांदो, सुख नांदो, समृद्धी नांदो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पाटील हाऊस चुनाभट्टी इथे राहणाऱ्या सासूबाई आहेत वनिता एकनाथ पाटील आणि सुनबाई आहेत स्वप्नाली दर्शन पाटील. सगळ्यांनाच बोलतं करूया. आणि स्वप्नाली वहिनी आणि दर्शनराव यांना एकमेकाचं दर्शन कुठे मिळालं तेही जाणून घेऊया. गणपती येणं हा आमच्यासाठी खूप मोठा, आमच्या घरातलाच मोठा एक सण असतो. म्हणजे आम्ही जेवढी दिवाळी किंवा बाकीचे सण जेवढे उत्साहात नाही करत तेवढा गणपती करतो. गणपतीतला एकच किस्सा मला आठवतो की म्हणजे आमचं जेव्हा प्रेम झालं तोच किस्सा मला जास्त आठवतो. महिनाभर आधी आमची तयारी चालू असते की काय करावं आणि कसं करावं. कारण प्रत्येक वर्षी म्हणजे डेकोरेशन कसं करावं ह्याच्यावर आमचा जास्त भर असतो. आणि गणपती आल्यानंतर म्हणजे ते 10 दिवस असे घरातच घालवतो, म्हणजे कुठे जात नाही आम्ही. नमस्कार. या उखाणा. गणपती बाप्पाच्या पुढ्यात लावली समईची जोडी, दर्शनरावांचं नाव घेते, आली आमच्या आयुष्यात गोडी. त्या ओळख करून सगळ्यांची. या माझ्या सासूबाई. नमस्कार. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. त्या जाऊबाई माझ्या. ही माझी छोटी जाऊ, माझ्या नणंद दोघी जणी. ती मागे माझी बहीण. नमस्कार. या सगळ्या पुतण्या आहेत माझ्या. हो, माझ्या सुना आहेत. अरे वा. माझे दीर आहेत. ते माझे मोठे दीर, ते छोटे दीर आणि ते पण छोटे. बरं बरं. सगळ्यांची झाली ओळख. हो. आणि हे माझी मुलगी नारायणी. हॅलो. आणि ही सगळी नातवंड माझी. अरे वा. किती वर्ष झाली गणपती आहे तुमच्या घरात? 75 वर्ष झाली. 75 या वर्ष. वर्षी 75 वर्ष झाली. या वर्षी? अरे मग मोठा उत्सव असेल. हो. सासूबाई, तुम्ही जेव्हा या कुटुंबात आलात, पाटील कुटुंबामध्ये, तेव्हा तुम्हाला तुमच्या सासूबाईंनी काय काय शिकवलं? त्यावेळेस वळण लावायला म्हणजे असं सवय नव्हती ना. इथं मोठं कुटुंब 28 माणसांचं. बरं. त्याच्यामध्ये कसं वागायचं, कसं काय, ते सगळं सासूबाईंनी, मोठ्या जाऊबाईंनी सगळ्यांनी शिकवलं. पण तेव्हा गणपतीत तुम्ही आल्यानंतर या पाटील कुटुंबातला पहिला गणेशोत्सव लक्षात आहे तुमच्या? नाही, माझ्या लग्नाच्या आधीपासून बसलेला गणपती. माझं लग्न 1960 साली झालं. बाप रे. म्हणजे किती वर्ष झाली आता? जवळजवळ 59 वर्ष झाली. 60 मध्ये लग्न झालं, 59 वर्ष झाली. मग तेव्हाच आठवायला लागतंय त्यांना. आता घरी कोण कोण होतं तेव्हा तुम्ही आला तेव्हा पाटलांकडे? सासू सासरे, हा, 3 दीर, बरं. 3 जावा आणि माझा धाकटे. मी नंतर लग्न झालं. त्यांची मुलं, मोठ्या दिरांची 8 मुलं, 2 नंबरच्या दिरांची 4 मुलं, 3 नंबरच्या दिरांची 3 मुलं. बापरे. असं. मग अख्खा पाटील वाडाच होता. हो, पाटील अख्खा एकत्र घरात होतो. हो ना. सगळ्या आमच्या त्यावेळेला म्हशी वगैरे सगळ्या असं गोठा वगैरे होता. त्या पण गणपतीला आरतीला असायच्या. आणि गणपतीला केवढे माहितीये का? मग केवढं होतं. आता जरा म्हशी बिशी कमी झाल्या का? नाही, आता गोठा वगैरे सगळं काढलं ना तुम्ही आल्यावर? नाही, याच्या आधीच काढलं. काय हो, काय झालं? का हसताय तुम्ही? तर तुम्ही या कुटुंबात आला बरोबर किती वर्षापूर्वी? मी 19 वर्षापूर्वी. 19 वर्षापूर्वी. कसं काय? माहेर कुठलं? माझं माहेर चुनाभट्टीतलं. चुनाभट्टीत. हो. आमचं लव कम अरेंज आहे. कसं असतं ते? म्हणजे काय असतं? कसं काय? ते आधी लव झालं. कसं कसं कोणी कोणाकडे बघितलं? त्यांनी म्हणजे थांबा, विचारूया ना त्यांना. कशाला तुम्ही सगळं टेन्शन घेता? काय हो, कसं काय? एकदा गणपतीला हिच्या मैत्रिणी बरोबर आलेली आमच्याकडे पाया घरी? पडायला. हा, घरी. तुमच्या घरी? हा. तुम्ही यांच्या घरी गणपतीला कशाला गेला? माझ्या मैत्रिणीचं रिलेशन आहे, तर ती आम्ही आरकेचं गणपती वगैरे असं करत करत ती बोलली की आमचे रिलेशनमध्ये आहेत, त्यांच्याकडे खूप छान डेकोरेशन असतं. बरं.
म्हणजे सासरे माझे डेकोरेशन करायचे त्या टायमाला, म्हणजे आता तर नाही आहेत पण तेव्हा करायचे. खूप मोठं डेकोरेशन असायचं. तर ते डेकोरेशन बघायला म्हणून मी त्यांच्याकडे गेले तेव्हा. आणि मग मला सांगा, डेकोरेशन बघितलंच नाही का? डेकोरेशन मी बघितलं, हा. पण हा माझ्याकडे बघत होता. आणि मग काय झालं? काय नाही, मग नंतर थोड्या दिवसांनी विचारलं. एवढ्या फास्ट? गणपती फारच जागृत आहे हो की नाही तुमच्याकडचा. पण तेव्हा तुम्हाला काय असा अंदाज आला नाही यांनी तुम्हाला बघितलंय वगैरे? मला कळत होतं, मी जेव्हा पाया पडत होती हा माझ्याकडे बघत होता आणि मैत्रीण मला सांगते तो तुझ्याकडे बघतोय, तो तुझ्याकडे बघतोय. मी म्हटलं बघू दे ना, आपण आपलं पाया पडायला आलो ना. आपण गणपतीला बघायला आलोय. मग आणि आम्ही बाहेर निघालो. बाहेर दुसरे म्हणजे त्यांच्या रिलेशनमध्ये होते, त्यांच्या घरी आम्ही जात होतो. हा आमच्या मागणं आला. तुम्ही का गेले हो मागणं? नाही, आता तसं कुठे जाते बघायला पाहिजे ना. हा, बरोबर आहे, आपण लक्ष ठेवायला पाहिजे. आणि हे किती दिवस सुरू होतं मग असं? म्हणजे हे तसं बरेच वर्ष चालू होतं. मी काय होकार दिला नव्हता. किती वेळा पण विचारलं त्यांनी? त्यांनी विचारलं, भरपूर वेळा विचारलं, पण मी काय होकार दिला नव्हता लगेच. मग कधी दिला? मध्ये मग असं झालं की आमची भेटच नाही व्हायची, म्हणजे त्याच्या कामामध्ये तो आणि मी त्या टायमाला शाळेत होती. कितवीत? 8वीत. बरं, मग पुढे? आणि मग जेव्हा तो भेटला नंतर सारखा विचारायचा की काय तुझं मत आहे. मी म्हटलं आई वडिलांना विचारल्याशिवाय काय मी लग्नाला तयार होणार नाही. बरोबर आहे. त्यांची संमती असेल तर मी तयार होईल. बरोबर. मग होकार कधी दिला तुम्ही? होकार मी 2 वर्षांनी काहीतरी दिला त्यांना का? होकार. मला असं म्हणजे तो बोलायचा की इथे भेटायला ये तिथे वेळ. मी म्हटलं मी नाही येऊ शकत. जर ठेवायचं असेल तर म्हणजे आईवडिलांना विचारूनच आपण सगळं करायचं. अशी मी तू बोलशील इथे भेटायला ये, इथे फिरायला जाऊया, तर ते मला नाही जमणार. मग आई वडिलांनाच सांगितलं तुम्ही? मी माझ्या म्हणजे पण आधी तुम्ही होकार दिला ना? नाही, त्यांनी विचारल्यावरच होकार दिला. पण आधी मिस्टरांना होकार दिला, मग घरी विचारलं ना? हा हा हा. हो. ते मात्र घरच्यांना विचारायच्या आधी होकार दिला, हो ना? 2 वर्षानंतर. पण मग घरी विचारल्यावर घरून काय प्रतिक्रिया? घरी आई बोलली, माझी आई आणि बहीण बोलली की पप्पांना विचार तू, ते काय बोलतील त्याच्यावर. तर मी विचारलं, म्हणजे माझे वडील एकदम स्ट्रिक्ट होते. विचारलं त्यांना. आणि सासरे कसे एकदम आर्किटेक्चरल मॉडेल मेकरमध्ये ते फेमस, म्हणजे त्यांचं खूप नाव होतं, म्हणजे सगळे ओळखायचे त्यांना. तर वडील बोलले त्यांचा मुलगा का? मी म्हटलं हां त्यांचा मुलगा. वडील बोलले त्याच्या घरातले सगळे येणार असतील विचारायला, तर ठीक आहे मग होऊ दे लग्न, म्हणजे होऊन जाईल, म्हणजे मी पण होकार देईन. मग तुमच्याकडनं होकार होता ना? हो, आमच्याकडून होकार होता. पण मला सांगा, म्हणजे आता तिन्ही मुलांना हा, त्यांच्या पसंतीच्या त्यांनी केल्या, पण आम्ही जाऊन विचारून नंतर केला. नंतर बरं केलं, केलं तुम्ही. तो पुढाकार घेतला ते बरं झालं. हो. पण गणपतीचं आता घरात काय काय असतं तुमच्याकडे? किती भाज्या असतात? नैवेद्य काय असतो पहिल्या दिवशी? पहिल्या दिवशी नैवेद्य 2 भाज्या, वरण भात, चपाती, लोणचं, पूर्ण? पापड, हां, भजी, मोदक, सगळं. सगळं. पण मग सासूबाईंनी शिकवलं की तुम्हाला येत होतं? नाही, मी इथे शिकले, इथे आल्यावरच शिकले. मी काय आधी आधी थोडंफार येत होतं, पण एवढं नाही. पण जेवढं मी इथे सासूबाईंबद्दल शिकले. काय सांगणार? कशा आहेत सासूबाई? छान आहेत. आणि सुनबाई कशा आहेत? सुनबाई ना चांगल्या आहेत. सुनबाई ना चांगल्या आहेत. असा पॉज का घेतला त्यांनी? आईचं ताट देतात जेवायला. मग काय? तुम्हाला? अरे वा. मग काय पाहिजे? एकदम छान आहेत. म्हणजे खुश आहात तुम्ही, हो ना? खुश आहोत, हो. तुमचं काय म्हणणं आहे? कशी साथ दिली तुम्हाला? सुंदर. मी भाग्यवान आहे. मी असं समजतो मला की गणपती रायाने मला चांगली पत्नी दिली. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. हां, आणि प्रत्येक चढ उतारीला तिने मला एकदम साथ दिली, खूप साथ दिली. माझ्याकडनं खूप चुका झाल्यात, पण तिने प्रत्येक गोष्टीत मला साथ दिली आहे. त्याचा मला अभिमान आहे. आता या टप्प्यावर एका पहिल्या खेळात या दोघी मिळून किती बक्षीस मिळवणार बघूया. या खेळामध्ये शब्द, अनेक अक्षरं आहेत. त्या अक्षरांमध्ये गणपतीचं नाव दडलेलं आहे. तुम्ही या पेनाच्या सहाय्याने बरोबर ती गणपतीची नावं शोधायची आहेत. 5 आणि 5 10 नावं आहेत. इथे 5, तिथे 5. तुमची वेळ सुरू होते आता.
1 मिनिट पूर्ण झालंय, 1 मिनिट राहिलेलं आहे आतापर्यंत. दोघींनी 2-2 नावं शोधलेली आहेत. 5-5 नावं आहेत. 5 नावं आहेत दोन्ही याच्यावरती. जोरात चाललेलं आहे. आणखी 2 नावं आहेत. 30 सेकंद राहिलेली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 3, 2, 1. वेळ संपली. तुम्ही काय काय केलंय सांगा. कुठली कुठली आहेत? वरद विनायक, 1, भालचंद्र, 2, विनायक, 3, श्री गणेश, 4, मोरेश्वर. 5. चला तुमची 5. अभिनंदन. आता आजीने किती केली तुम्ही? सासूबाई सांगा. वक्रतुंड, 1, गजमुख, 2, गजवक्र, 3, मंडलारेश्वर 4. आणि गदड हे तो गाणं नाही. गदळ हे असा गणपतीचं नाव आहे का? तो तिरपा होता ना आजी. हा गणपती हा इथे. आजीने एक नवीन नावाचा शोध लावलाय. गदळ ये. हा चुनाभट्टीत आहे वाटतं गणपती. नाही पण अभिनंदन. दोघींना मिळून 900 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नाहीतर 2000 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं. अभिनंदन. अभिनंदन. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुमच्याबद्दल या सगळे बसलेले आहेत, त्यांना काहीतरी बोलायचंय. काय बोलतायत ऐकूया? हो. चला ठीक आहे. तुमच्या गणपतीच्या काही आठवणी असतील तरी ऐकायला आवडेल, कारण तुमच्या घरातला गणपती 75वं वर्ष साजरं करणार आहे. आमच्या गणपतीची खासियत म्हणजे की गणपती बाप्पा आपला नवसाला पावतो. त्यामुळे तुम्ही जर पाया पडायला आलात ना तिथे की लग्न जमतं. भरपूर त्यांच्याकडे नवस फेडलेल्याच्या वस्तू मला बघायला मिळतील. अरे वा वा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गणपतीने आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेलं आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता या दोघी आहेत ना एकत्र समोर तुमच्या. नाही नाही, पण यांच्याबद्दल काय सांगा? वहिनींबद्दल आणि वहिनींबद्दल बोलाल तर काही म्हणजे तशा खूपच चांगल्या आहेत त्या. कारण आमच्या याच गणपतीमध्ये ज्यावेळेस आम्ही सगळे प्रोग्राम वगैरे होतात त्यात त्यांचा पुढाकार हा पहिला असतो आणि आमच्या आईचं मार्गदर्शन असतं त्याच्यावरती. मी मुलगी आहे. आई खूप चांगली आहे. गणपतीमध्ये तिला मोदक वगैरे करायला खूप आवडतं. त्यांच्याकडे मोदक दिले की तुम्ही फिरायला बसता. हां एकदम. त्याचं असं झालं त्याच्यामुळे मी मोदक कधीही करायला शिकू शकले नाही. नाही का? आईच करायची. आईच करायची. आणि वहिनी? आणि खूप छान. आणि स्वप्नालीचा तर प्रश्नच नाही. सगळ्या गोष्टीत अगदी आवडीने एकदम भाग घेते. सगळं आवडीने करते अगदी. म्हणजे कधी तोंडात नाही नाही असं. सगळ्या गोष्टीला होकार. खरं आमचं कुटुंब एवढं मोठं आहे की कुठे कोणत्याही फंक्शनला जायचं म्हटलं की आम्हाला टेन्शन नसतं. कारण जवळजवळ 70 लोक घरात. एवढ्या लोकांना कुठे नाही. तुमचा गणपती सार्वजनिक गणपती नाही नाही. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवासारखंच घरात लोक असतात. पूर्वी आमचा गणपती दसऱ्यापर्यंत असायचा. बापरे, इतके दिवस? म्हणजे आम्ही रात्री 1:30 वाजता जेवायचो. एवढी लाईन असायची. साधा सण कुठलाही असू द्या. आता साखर चौथ जी असते ना आमच्याकडे ती बघण्यासारखी असते. गणपती विसर्जनानंतर जी संकष्टी येते ना ती म्हणजे तो दृश्य तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. सगळ्यांच्या ते आणि यंदा तर अंगारिका संकष्टी आहे. आता तर अंगारिकाचा योग आहे. अंगारिका आहे. म्हणजे हा सुंदर जो योग आहे ना तो आमच्याकडेच येऊन पाहा तुम्ही. बरं आता ना तुमच्याकडे एक मी झेंडा दिलाय मिस्टरांकडे. तुम्ही उत्तर द्यायचं आणि त्या अनुषंगाने काही बोलायचं असेल तर आपण बोलूया. टेन्शन घेऊ नका तुम्ही. जे उत्तर बरोबर आहे तो झेंडा आमच्या दिशेने तुम्ही दाखवायचा. पहिला प्रश्न असा आहे, या दोघींमध्ये जास्त हट्टी कोण आहे? सासू. बघितलं मुलगा लग्नानंतर किती बदलला. टीव्ही मधल्या मालिका ज्या आहेत त्याच्या पात्रांचा जास्त प्रभाव कोणावर आहे? आता असं सांगायला गेलं तर आई जास्त सिरियल बघते, ही कमी बघते. पण थोडंसं पात्र म्हणायला गेलं तर सुनबाई. या दोघींपैकी तुम्हाला जास्त प्रश्न कोण विचारतो? सून. काय तुमचं म्हणजे दयाच यायला लागली आहे मला आता. या दोघींमध्ये तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? सासू. काय गोड असताय. आणि या दोघींपैकी जास्त प्रेम तुमच्यावर कोणाचं आहे? माझ्याकडे असे बघू नका हो, मला टेन्शन आहे. सुनेचं.
हो, आईपेक्षा जास्त बायकोचं प्रेम आहे. हा, रांगेचा फायदा तुम्हाला. वा 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 वा, अभिनंदन. 3 गुण मिळवून आज सुनबाई जिंकलेले आहेत. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. नमस्कार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की. बरं, आता तुमच्यावर काही आरोप आहेत. बघूया कुठले कुठले आरोप आहेत ते बघायला मी उत्सुक आहे. सासूबाई, आपण खूप तापट आहात. हो. बरोबर आहे सुनबाई? हा, हो, बर. आणि सुनबाई, तुम्ही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेता. खरंय? टेन्शन घेत. छोट्या छोट्या गोष्टीवरून सासूबाई तुम्ही गैरसमज करून घेता. बरोबर आहे. बरोबर आहे. कशासाठी करता गैरसमज? त्या सुनाच अशा आहेत ना, खरंच काय. सुनबाई, तुमच्याकडचं पाणी नेहमी संपलेलं असतं. हो? नाही असंच नाही. अरे इथे लिहिलंय कोणीतरी, सतत पाणी संपलेलं असतं त्यांचं. का असं लिहिलंय हो? कोणीतरी राग काढलाय ना? होय ना? असं कधी नाही झालंय आमच्याकडे. सासूबाई, तुम्ही मात्र ना, तुम्ही आधी लाड करता आणि मग बोलून दाखवता असं म्हटलेलं आहे. आरोप आहे असं तुमच्यावर. नाही. नाही ना? तुम्ही धावत ट्रेन पकडता, ते मात्र बरोबर नाही. का असं करता? पोचायला उशीर होऊ नये म्हणून. दगदग. हे बघा, दुसरी ट्रेन येईल पाठवून, पण असं काहीतरी करू नका ज्याच्यामुळे सगळ्या कुटुंबाला त्रास होईल. हा, थोडं उशिरा गेल्याने काही बिघडत नाही. सुनबाई, घरी काम कमी करतात. नाही, काम सगळं करते. काय बाजू घेतली सासूबाईंनी लगेच? नाही, काम सगळं करते. सकाळी जेवण करून जाते, संध्याकाळी येऊन सगळं जेवण करते, घर आटोपते, सगळं करते. आणि सासूबाईंना फक्त टीव्ही बघायला खूप आवडतं. हो ना? काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल तुमचं? काही तर म्हणजे हे आहेत, म्हणजे नाही आहेत. म्हणजे ते पाण्याचं बोललात ना, खरंच आहे का त्याच्यात? हो. दाखवू का? थांबा थांबा, मी असं कधीच नाही बोलली आहे. पण वाचा वाचा. माझ्यावर ढकलायच्या परत. आहे ना? काय लिहिलंय? वाचा मोठ्याने. लिहिलंय, पण असं कधी नाही झालं. उलट माझ्याकडनंच सगळेजण पाणी प्यायला मागतात. म्हणजे कोणी काय असलं प्रोग्राम असला, मी माझ्याकडनंच देते. आता हे लिहिलंय की नाही? पण हे चुकीचं आहे. काय लिहिलंय? वाचा. नेहमी पाणी संपलेलं असतं. मग मला आता सांगा, चला, हे आरोप आहेत, हे गमतीत पण केलेले असू शकतात, पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? ह्या सगळ्यांची मागेन मी, कारण का माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर या सगळ्यांनी मला माफ करावं अशी माझी विनंती आहे. तुम्ही? क्षमा मागेल तर माझ्या मिस्टरांची मागेल. मिस्टर तर 3 वर्ष झाली गेले, त्यांचीच मागेल मी क्षमा. त्यांनी खूप सांभाळून घेतलं. मुलाला विचारतो, आज क्षमा मागायची तर कोणाची? काही गोष्टी असतात की आपण करू नाही शकत, इच्छा सुद्धा करता ना आल्या मला काही गोष्टी, त्याच्यामुळे मला आईवडिलांची मी क्षमा मागेल. तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. त्या सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे आणि या घरामध्ये आहे त्यापेक्षा आनंद दुपटी तिपटी नाही तर 100 पटीने वाढू दे, ही मनापासून प्रार्थना करून आता क्षण आला आहे तो पैठणीचा. तुम्ही एक चिठ्ठी काढा, कुठली काढा आणि माझ्याकडे द्या. तुम्ही काढली आहे चिठ्ठी? मला नाही माहिती. आई, माझ्यावर नको. हा, बरं. सासूबाई, कुणाला मिळाली पाहिजे पैठणी? सुनेला मिळाली. सुनेला मिळाली पाहिजे. सुनबाई, कुणाला मिळाली पाहिजे पैठणी? सासूबाईंना मिळाली तरी चालेल मला. काय प्रेम आहे, वा, वा. काय, कुणाला मिळाली पाहिजे पैठणी? आईला मिळाली. आईला मिळाली पाहिजे. बोललायत तसंच केलंयत का? आता तुम्ही केलंय, आम्हाला काय विचारताय? चला बघूया कुणाला मिळाली पैठणी. सुनबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. चांदीची अन्नपूर्णा माऊली तुमच्याकडे, झी मराठीकडे. आई, कुटुंबासाठी झी मराठीकडून गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, उंदीर मामा की.